तुम्ही थंबनेल पाहिल्यानुसार आज आपण विमा सखी योजना या संदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वांना माहीतच आहे, लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचलेली आहे। याच पाठोपाठ आता LICच्या अंतर्गत येणारी विमा सखी योजना आलेली आहे। या संदर्भात आपण ही योजना काय आहे, पात्रता काय असणार आहे, या योजनेत कोणाकोणाला समावेश करून घेता येणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, करिअर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा निगम यांच्या अंतर्गत सखी योजना आलेली आहे। तर ही सखी योजना काय आहे याबद्दल एक एक करून माहिती पाहूया। या योजनेमध्ये महिलांना सुरक्षितता व आर्थिक स्वातंत्र्याचा एक चांगला मार्ग आपल्याला उत्पन्नाचा उपलब्ध होणार आहे। यानंतर महिलांचे सशक्तीकरण म्हणजे स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने या योजनेची काही उद्दिष्ट ठरवण्यात आलेली आहे। सशक्तीकरण म्हणजेच यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे व आर्थिक निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे म्हणजे तयारी करून घेणे। आता विमा या संदर्भात योजना असल्यामुळे साहजिक विमा क्षेत्रातील जागरूकता वाढवणे हा सुद्धा याचे उद्दिष्ट आहे। यानंतर विमा आर्थिक परिस्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे। त्याचबरोबर आपली जीवनशैली म्हणजे आपले राहणीमान सुद्धा या योजनेच्या मार्फत आपण महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं औचित्य साधणार आहोत। यानंतर पाहूया आता ही नेमकी LICच्या मार्फत सुरू होणारी विमा सखी योजना नेमकी आहे तरी काय। तर सर्वप्रथम महिलांना आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देणे हा योजनेच्या उद्देशाबरोबरच आर्थिक सुरक्षिततेची खात्री व कुटुंबामध्ये आपण एक उत्पन्नाचं साधन म्हणून या योजनेकडे पाहू शकतो। त्याचबरोबर विमा सखी म्हणून आपल्याला कार्य करण्याची संधी मिळणार आहे व स्वतःच्या करिअरला चालना मिळणार आहे। महिला सशक्तीकरण यामधून आपले होणारच आहे व त्याचबरोबर आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वावलंबी होणार आहोत। आता ही योजना कशा पद्धतीने कार्य करते हे पाहूया। विमा सखी म्हणून काम करण्याची संधी आपल्याला सर्वांना या योजनेमधून उपलब्ध होणार आहे। त्यानंतर स्थानिक स्तरावर विमा उत्पादने विक्री करणे म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या परिसरामध्ये आपण विमा एजंट म्हणून काम करण्याची संधी म्हणजेच उत्पादन विक्री म्हणून आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे। विमा सुरक्षिततेची माहिती आपण ग्राहकाला देणे हे आपलं यामागचं कार्य आहे। विमा पॉलिसी संबंधित सर्व महिलांना मदत करणे व मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे कार्य यामधून होणार आहे व त्यांना आत्मनिर्भर सुद्धा बनवणार आहे। यानंतर पाहूया या योजनेचे लाभ कोणकोणत्या स्वरूपात ही योजना आपल्याला फलदायी ठरणार आहे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक सुरक्षा। यामध्ये भरपूर महिला अशा असतील ज्या 10वी-12वी पास आहेत परंतु आपल्या मुलाबाळांसाठी किंवा परिवारासाठी काही शिकू शकल्या नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना अगदी चांगली आहे, ज्यामुळे आपल्याला स्वतःच्या परिवारासाठी कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षता उपलब्ध होईल। त्याचबरोबर स्वतंत्रता म्हणजे स्वावलंबी होण्याची संधी, या आपला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढू लागेल। सामाजिक मान्यताही आपल्याला चांगल्या पद्धतीने समाजामध्ये प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता उपलब्ध होईल व प्रशिक्षण कौशल्य शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे व आपलं करिअर चांगल्या पद्धतीने घडवण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे। यानंतर या सर्व गोष्टी आपण आता चर्चा केलेली आहे, परंतु आता विमा सखी बनण्यासाठी नेमकी कशी प्रक्रिया, मी या योजनेत सहभागी होऊ शकते का, मी या योजनेचा सहभाग होऊ शकते या संदर्भात आज माहिती पाहूया। तर विमा सखी बनण्यासाठी कोणती शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे।
तर अगदी 10वी पास असणाऱ्या महिला या योजनेचा सहभाग घेऊ शकतात. तसेच वयोगट 18 ते 70 या वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. आता शैक्षणिक अर्हता झाली त्यानंतर योजनेचा लाभ मिळवता कसा येणार आहे. योजनेमध्ये नावनोंदणी करण्यासाठी तुम्हाला LICच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जावे लागणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल, तिथे जाऊन तुम्ही तुमची नावनोंदणी करून या योजनेचा सहभाग नोंदवू शकता. मी या योजनेत सहभागी झाले, मला आता या योजनेच्या मार्फत काय फायदा होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा सखी म्हणून तुम्ही कमाई करू शकता. या योजनेअंतर्गत महिला एजंटला पहिल्या वर्षी 7,000 रुपये प्रतिमाह, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. त्याचबरोबर कमिशन स्वरूपात लाभसुद्धा उपलब्ध केला जाणार आहे. 3 वर्ष प्रशिक्षण कालावधी झाल्यानंतरही तुम्हाला कायमस्वरूपी LIC एजंट म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये आता ही LICच्या अंतर्गत असणारी सखी योजना आपल्या कुटुंबासाठी काहीतरी आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून उपलब्ध होणार आहे. तुम्ही स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर विमा क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करण्याची चांगली संधी मिळणार आहे व एक नवीन करिअरचा मार्ग सापडणार आहे. यामुळे तुमचं समाजात असलेलं स्थान आपोआपच वाढणार आहे. अशा पद्धतीने आज आपण LIC यांच्या अंतर्गत येणारी विमा सखी योजना नेमकी काय आहे, कोण अप्लाय करू शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे.